झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहताय सांगलीचा अन्वयार्थ या दुसऱ्या भागामध्ये काही आरोप करण्यात आले होते आणि त्या आरोपाच्या पुष्ट्यात आता प्रतीक पाटील नेमकं काय उत्तर देतात. कारण जी खाती राष्ट्रवादीची होती ती जरी राष्ट्रवादीची असली तरी त्याचे एक प्रमुख म्हणून काँग्रेसचेच मुख्यमंत्री त्यांच्याकडे बोट जातं. प्रतीक पाटील काय सांगाल? नक्कीच त्यांनी मगाशी जो आरोप केला त्या आरोपाबद्दल मी मगाशीच आपल्याला उत्तर दिलं की ही निवडणूक आमची जी होती ह्या निवडणुकीमध्ये आमचं विरोध जो होता हा जयंत पाटलांशी होता. हा विरोध कुठं राष्ट्रवादीशी थेट आमचा विरोध नव्हता. आम्ही जे आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणी बोगस भूमिका त्या ठिकाणी त्या लोकांनी मांडली आणि रस्त्याची उद्घाटनं दाखवली हे आपल्याला म्हणताना हाही विषय सांगितलं की भुजबळ साहेबांनी आपल्या आल्यावरती भाषणामध्ये हा उल्लेख केलेला नाही की त्या ठिकाणी मी काही निधी दिला किंवा त्या ठिकाणी काही फंड्स मी मंजूर केले. हा त्यांनी उल्लेख या खुलासा भुजबळ साहेबांकडे झाला नाही. म्हणून माझं वाद कुठं भुजबळ साहेबांचे नाहीये. माझ्या भाषणात मी माझ्या मगाच्या बोलताना मी हेही विषय सांगितले की हा मला स्पष्टपणे सांगायचं की जयंत पाटलांनी फक्त फसवणूक लोकांची नाही तर त्यांच्या नेते मंडळींचीही केली. पण हा थेट संबंध आमचा जयंत पाटलांशी हा कुठंतरी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कुठंतरी मी माझ्या पक्षावरती की मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या असणाऱ्या जोडीवरती आज काहीतरी मी टीका करायला असं नाही. माझा थेट विषय आहे की हा जयंत पाटलांशी आमचं भांडण होतं की त्यांना एक महाआघाडी त्यांना राष्ट्रवादी नव्हे तर एक महाआघाडी म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी मिळालेली होती. बरोबर आहे. प्रतीक पाटील पार पाडणं आवश्यक. प्रतीक पाटील एक प्रकारे असं सांगतायत की हा वाद जयंतरावांपुरताच मर्यादित आहे. त्याला राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांपर्यंत नेऊ नका आणि कृपया मुख्यमंत्र्यांना यातून दूर ठेवा अशा प्रकारची एक भूमिका आता इथे प्रतीक पाटील मांडताना दिसत आहेत. अभय देशपांडे, महापौरांसकट इतर अनेक नेते स्थानिक नेते काँग्रेसमध्ये आल्याचा काँग्रेसला किती फायदा झाला असं वाटतं आपल्याला? खूप मोठा फायदा झाला. कारण मागच्या वेळी आघाडी ज्यावेळेस केली होती जयंत पाटलांनी त्यावेळेस त्या आघाडीमध्ये सर्व पक्ष सहभागी झाले होते आणि त्या आघाडीमध्ये त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नाईकवाडी होते त्यांचा एक मोठा फायदा त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता. तुम्ही जर मागच्या वेळेसच्या जागा आणि यावेळेसचे आत्ताचे आकडे बघितलेत तर काही फार फरक पडलेला नाही आहे. मागच्या वेळेस त्या आघाडीला ज्या जागा होत्या आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या जागा होत्या त्यात मला वाटतं एक 6 ते 7 लोक आता कमी झालेली आहेत. म्हणजे एकूण फार मोठा फरक पडलाय असा भाग नाही आहे. प्रश्न आहे की ते पूर्वी हे एकत्र होते, आता काँग्रेस एकसंघ आहे आणि एक तिसरी स्वाभिमानी आघाडी ज्याच्यात भाजपही सहभागी आहे ती वेगळी झालेली आहे. त्याच्यामुळे जे पोलरायझेशन होतं ते झालेलंच होतं आणि इलियास नाईकवाडी यांची भूमिका यावेळेस बदललेली होती. म्हणजे खरं म्हणजे 5 वर्ष सत्तेत राहिलेल्या पक्षांनी त्यांच्या कारभारावर निवडणूक लढवायची असते. यावेळेस कारभार म्हणजे मुळात जे महापालिकेचे कारभारी होते त्यांच्यावरच राष्ट्रवादीचं नियंत्रण राहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्या कारभारावरच नियंत्रण नव्हतं. त्या कारभाराची जबाबदारी हा पक्ष घेईल तरी कसा? बरोबर आहे अगदी. त्यामुळे त्या कारभारावर चर्चा झाली. अभय देशपांडे, 2008 साली ज्या वेळेला निवडणूक झाली होती त्यावेळच्या विद्यमान 80% नगरसेवकांना सांगलीच्या जनतेनं घरी बसवलं होतं. यावेळी तशी परिस्थिती नसली तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आपल्याला दिसत आहेत आणि या बदलांची आपण चर्चा करणार आहोत. शेवटच्या भागामध्ये मी आशिष शेलार यांना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या या पराभवाकडे कोणत्या नजरेतनं पाहतो आणि त्याहीपेक्षा सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असते तर नेमकं काय झालं असतं याचाही आपण अंदाज बांधणार आहोत आणि राज्यातल्या निवडणुकांवर याचे काय परिणाम होतील याची चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय सांगलीचा अन्वयार्थ. झी 24 तास एक पाऊल पुढे.